तर नमस्कार मंडळीला, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि आज आम्ही चाललोय पुण्याला आणि पुण्याला बरंच काही फिरणार आहोत आणि फुल मजा मस्ती करणारच आहोत. आणि आपल्यासोबत आपले मित्र पण आहेत, ते तर सगळे युट्यूबर तुम्हाला माहिती असतात. आणि हा अनिश. तर चला भेटूया आता पुढे. तर देवा महादेवा, आमचा ट्रेनचे राजगड आणि राजगड ते ट्रेन हा प्रवास सुखाचा होऊ दे. आणि काय इडापिडा असेल ते इथंच चांगला चालू दे. आणि कोणती नजर वगैरे असेल जाऊ दे, नसतं तर त्या नजर तुला. आणि आमचा प्रवास हा सुखाचा होऊ दे. गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मंडळी, आता आम्ही पोहोचलो घाटात. आता पोहोचतो म्हणजे आता घाट लागलेलं होतं, आम्ही घाट आता चढणार आहोत. तर इथंच आपले मित्र भेटलेले माझे. तर माझा तुम्हाला तर माहिती असेल, आपला प्रेम प्राण्यांवरती खूप आहे. तर हे आपले मित्र, आम्ही लहानापासून यांचा खूप मोठा म्हणजे असं म्हणजे खूप आवडतात मला या तर बघू शकता तुम्ही. आपले मित्र पण थांबलेले आहेत. तर मला तर खूप आवडतात, तुम्ही बघू शकता. तर चला मंडळी, आता भेटूया पुढे. तर मंडळी, आपण पुण्याला जाता जाता बघा आई माऊलीचं दर्शन घेऊया. तर आपण आलो कारला इथे आई माऊलीचं दर्शन घ्यायला. तर आपण आता चाललो तर आई माऊलीचं दर्शन घ्यायला. तर चला भेटूया पुढे. तर मंडळी, लाईन तर आहेच, पण दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. आणि लाईन तर जाऊन चला भेटूया पुढे. तर मंडळी, आत्ताच आई माऊलीचं दर्शन घेऊन आता आम्ही खालती उतरत आहोत. आणि आता नेहमी चाललो आता पुण्याच्या दिशेने. तर चला भेटूया आता पुढे. आता तर मंडळी, आता पुण्यातून बाहेर निघता पुण्याला दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन गर्दी असेल तर बाहेरूनच घेऊ, कारण ते आम्हाला गाडावर जायला उशीर होतो आहे. त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतला आणि आता आमच्या प्रवासाला सुरुवात करतो. तर नमस्कार मंडळी, फायनली आम्ही गाड्याच्या पायथ्याशी पोचलो आहेत. आणि गाड्या आम्ही तिथं पार्किंग केल्यात आणि खूप गाड्या लागल्यात, खूप गर्दी आहे. आणि आम्हाला पुण्यावरून इथे यायला 2 तास लागलेले आहेत. आणि आता वरती जायला किती तास लागतात ते बघूया आता आपण. आणि आपला ब्लॉग हा पूर्ण नक्की बघा, खूप काही बघायला मिळेल. तर चला भेटूया आता पुढे. तर मंडळी, आता इथून आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे. तर मंडळी, मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असतो की गाडावर कोणताही कचरा करू नका. आणि आपला कचरा आपली जबाबदारी. कचरा जर असेल तर इथे असे डस्टबिन लावलेले आहेत, त्याच्यात टाकत जावा. कचरा काय करू नका, आपला कचरा आपली जबाबदारी. चला भेटू पुढे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता गडांचा गड राजगड. आणि इथेच समोर आहे तो, हा तुम्हाला दिसते तो किल्ले तोरणा. तर बघू शकता मंडळी, गाड्याच्या आपण खूपच जवळ आलेलो आहोत. आणि इथून पायरी मार्गही चालू झाला. आता पायऱ्याच आहेत, आता खूपच जवळ आहे आपण गाड्याच्या. तरी आपण 15-20 मिनिटांना आपण आता वरती पोचू. आणि जो खालती दिसतो तो पूर्ण तिथून त्या पार्किंग जवळून, तुम्हाला पार्किंग दिसत नसेल, थांबा, इथे पार्किंग आहे. इथून ते इतकेपर्यंत कच्चा रस्ता आहे, तिथून आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहेत. चला तर भेटूयात मग पुढे. तर मंडळी, फायनली आपण मुख्य दाराच्या इथे आलेलो, म्हणजेच पाली दरवाजा. बघू शकता तुम्ही. हा आहे पाली दरवाजा. तर चला भेटूया पुढे. तर मंडळी, आपण आता इथून पाली दरवाजा इथून आतमध्ये आलेलो. इथून आता आपल्याला पुढं जायचं आहे वरती. तर चला भेटूया पुढे. तर मंडळी, आपण आता इथून पाली दरवाजा इथून आल्यानंतर आपल्याला आता दुसरा हा दरवाजा लागलेला आहे. तर चला भेटूया आता पुढे. तर मंडळी, आपण तिकडनं आलो पाली दरवाजाच्या इकडून.
आणि इकडेच खालती राणी वसाव तलाव आहे, बघू शकता तुम्ही. आहे तो राणी वसाव तलाव. आणि आता इकडून पुढे जायचं आहे. तर मंडळी इथं आल्यावर आपण पाण्याची बॉटल आणतो, काही खायला आणतो, तर त्याचे असे म्हणजे खाली बॉटल किंवा खाली असे जे काही खाता होते जे खावा पेपर वगैरे प्लॅस्टिक वगैरे, तर ते इकडं गाड्यांवरती फेकू नका. ते बघा तिथे फेकलेले आहेत. तर हे आपले असे पॅक करा आणि आपल्या बॅगेत टाका, कचरा करू नका. तर मंडळी तुम्ही बघू शकता या गुंजवणे दरवाजा, इथून पण वाट आहे पण ती जंगलातून वाट आहे. तर थोडं आपण जाऊ गुंजवणे दरवाजाची इथे खालती, तिथे तटबंदी आहेत ना तिथे, तितकेपर्यंत जाऊ आपण. थोडं बघू, तुम्हालाही दाखवतो गुंजवणे दरवाजा. तर चला. तर मंडळी गुंजवणे दरवाजाच्या इकडे जाताना एक छोटा पाण्याचा टाका लागतो. तर मंडळी पाणी घेऊ शकता. खालती नाही जाणार आम्ही, तर इकडे खालती गुंजवणे दरवाजा आहे. आणि या गडावर यायला 3-4 दरवाजे असे आहेत. अरे सह्याद्रीचा कडा श्वास रोखून खडा, जय भवानी, जय शिवाजी अरे अरे महादेव. मंडळी सुवेला माचीकडे जातानाच हनुमान मंदिर, तर इथे दर्शन घेऊन नक्कीच पुढे जा. आम्ही घेतो. चला भेटूया पुढे. तर मंडळी आता वेला माचीच्या जवळच आता पोचलेत, बघू शकतो तुम्ही. आणि एवढा असं भारी वाटतंय ना, मनाला एक अशी वेगळीच म्हणजे भावना असं म्हणजे येतात की म्हणजे मन भरून आल्यासारखं वाटतं की राजगड बोलतात ना, राजगड कोणालाही निराश करत नाही, असं एकदम भारी वाटतंय आणि मन एकदम भरून आलं आहे. तर राजगडला तुम्ही पण नक्की या. तर मंडळी प्रत्येक गडावरती यांचे असे काम चालूच असतं, एकमेकाला खांद्यावर घेणं, खूप मजा वाटते. अशी थोडी मजा मस्ती पण चालूच असते आमची. तर चला पुढे. तर मंडळी चिलखती बुरुजाचे वरती आलेत आम्ही, आणि तुम्ही बघू शकता किती भारी असा बघू शकता तुम्ही, एकदम असं भारी वाटते. आणि आता आपल्याला पुढे तिकडे जायचं आहे. तर चला मग भेटू पुढे. तर मंडळी आपण आता इथून चिलखती बुरुजवरनं ड्रोन शॉट घेणार आहोत. तर थोडा ड्रोन शॉट हा आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण प्रॉपर ते आपण तिन्ही साईडना ड्रोन उडवणार आहेत. तो पूर्ण शॉट तुम्हाला आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. मंडळी आता आपण इथून नाल्याला भेटतो, ड्रोन शॉट उडवतो. आपला बारका स्टिंगर तुम्हाला माहितीच आहे. चला आता आपला ड्रोन उडवतो. सांगा जे जे तर मंडळी बघू शकता तुम्ही सुवेला माची तटबंदी दरवाजा इकडे आहे, आणि इकडे आता सुवेला माचीकडे जायचं आहे. चला पुढे. तर मंडळी बघू शकता आपण तिकडेही बघितला हत्तीसारखी तटबंदी, आणि इथेही बघू शकता तुम्ही एक मोठा हत्ती असा तटबंदी आहे. चिलखती बुरुज इथेच वरती आहे बघा, आणि त्याच्याच खालती हा हत्तीसारखा दिसते बघा. तर आम्ही आलोय आता सुवेला माचीच्या इथे. तर मंडळी सुवेला माचीच्या पूर्ण आम्ही टोकापर्यंत आलोय, पूर्ण टोकापर्यंत आलोय. बघू शकता एकदम भारी वाटतं इथं सुवेला माची. मंडळी चोर वाट अशी दरवाजा आहे, बघूया आता कुठे निघते तो. तर मंडळी चोर वाटच सारखी आहे, बघू शकता. इथून आपण आलोय. चला आता पुढे जाऊ. तर मंडळी सुवेला माचीच्या इथून जाताना ही अशी वाघबिल टाईप गुहा लागते. तर बघू शकता किती भारी आहे बघा. इथे जास्त रिक्स घेऊ नका, बघू शकता तुम्ही कसली एकदम भारी वाटते. तर मंडळी
सुवेल्या माचीकडे जाताना ही गोवा लागते, तर इथे गोव्यात नक्कीच जा, खूप भारी असं वाटते. तर मंडळी आता चाललो आहे आम्ही बाले किल्ल्याच्या इथे. तर बाले किल्ल्याला जायला म्हणजे तिकडून पाठवून पण रस्ता आहे, पण आम्ही आता इकडं त्या माचीकडे गेलेलो, त्यामुळे आता आम्ही इकडून या शॉर्टकट एरियातून चढतोय. जातात मी इथून माणसं, पण रिस्की आहे, बघू शकता तुम्ही बाले किल्ल्याकडे जायला. तर मंडळी आता भेटूया वरती, तर चला. तर मंडळी बघू शकता आपण आता तिथून आलो आहे, खूप अशी मातीमध्ये आहे, पाय स्लिप होता. तर आपल्याला आता इथे लागलेत पायऱ्या लागलेल्या आहेत. तर आता जाऊया आता इथून पायऱ्यामध्ये, पण खूपच म्हणजे अशा चढ टाईप आहेत, तर रिस्की तर आहेच. चला बघूया आता पुढे. मंडळी बघू शकता तुम्ही कशा पायऱ्या आहेत, अशा रिस्की आहेत. बघू शकता तुम्ही कसं मंडळी बघू शकता किती रिस्की आहे. खालून आलोय, खूप रिस्की आहे. आमचं कसं पडलं ना पुढं असा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की अरे आता इथून वरती आल्यानंतर इथे पारेकरांची खोली लागते इथे, आणि इथून थोडा पुढे गेल्यानंतर तिथे दरवाजा लागतो. तर चला इथे तर मंडळी आता आपण आलेलो बाले किल्ल्याच्या इथे. बाले किल्ल्याच्या इथला महादरवाजा बघू शकता तुम्ही. तर हा बाले किल्ल्याचा महादरवाजा. मंडळी आता आपण बाले किल्ल्याच्या वरती आलेलो आहोत महादरवाजाच्या इथून, आणि महादरवाजाच्या इथूनच आल्यानंतर इथे एक देवीचं मंदिर आहे, जननी देवी मंदिर. एक नाव खोडलं त्याच्यामुळे पूर्ण असं दिसत नाही, तुम्ही बघू शकता. आणि बघू शकता तुम्ही चंद्रकोट पाण्याचा टाका. आणि मंडळी इथे आपला बघू शकता, इथे एक डॉगी डॉन आपल्यासोबत आहे. वर आल्यानंतर ते सदर असं लिहिलं आहे, तर तुम्ही बघू शकता. आपण पुढे पण जाणार आहोत. बघू शकता मंडळी बाले किल्ल्याच्या वरचा परिसर. आणि इथे मंडळी महाराजांचा राजवाडा. तर मंडळी बघू शकता तुम्ही, इथे पुढे बुरुज देखील आहे, आणि इथे छोटे छोटे पाण्याचे टाके देखील आहेत. तर मंडळी तुम्ही बघू शकता इथला वरचा भारी असं ना. इथे एक डॉगी डॉन भेटलेला आहे, खायला देतो. अरे प्रेमल देखील आहे, त्याला आपण खायला देऊ. मंडळी इथून बाले किल्ल्याच्या खाली थोडा आलत की त्या पाण्याच्या टाकीचे इथे मंदिर आहे, शिव मंदिर आहे, ब्रह्मेश्वर मंदिर, महादेवाचं मंदिर. या शिव मंदिरच्या पाठी देखील छोटे छोटे 2 टाके दिसतात बघा. इकडे पण आहेत छोटे छोटे भरपूर टाके आहेत, आणि ते तटबंदी वगैरे पण दिसते बघा. आणि बोलतात ना मंडळी, राजगड कधीच नाराज करत नाही. तर खरंच मंडळी राजगड कधीच नाराज करत नाही. आणि इथं आल्यावर मंडळी खूप अशी म्हणजे मनाला खूप असं म्हणजे एवढं भारी वाटतं ना, आणि मन भरून देखील येतं, खूप भारी वाटतं मंडळी. बघू शकता तुम्ही. तर मंडळी डॉगीडॉन आपल्या पाठीच आहे. डॉगीडॉन तर डॉगीडॉन आपल्या पाठीच आहे, म्हणजे तो बाले किल्ल्यावरतीच असतो बहुतेक असं वाटते. तिथे एक मामा आहे, तिथे तो मामा काकडी वगैरे विकतोय, तर त्यांचं आहे असं वाटतंय. तर मंडळी आपण बाले किल्ल्यावरती 4 रस्त्याने आलो होतो, त्याच रस्त्याने आता परत खाली उतरायचं आहे, आणि हा रस्ता तर तुम्हाला माहितीच आहे खूप रिस्की आहे. तर चला मग. तर मंडळी आता आपण बाले किल्ल्याचे खाली आलेलो आहोत, आणि आपण आता आलोय विजय स्तंभाच्या इथं, आणि तिथं आपल्याला एक छोटी तोफ दिसलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर मंडळी बघू शकता कसला भारी वाटते एकदम. फक्त इथे एक वाडा आहे,
तर तो बंद आहे, तर तुम्हाला आतला दाखवतो कसलं बाहेर आहे बघा. तर मंडळी बघायचं असलं भारी वाटते आतमध्ये यार, खरंच यार शिवकाल खूप भारी होता. आता या आताच्या टेक्नॉलॉजीने खूप वाट लावून ठेवलेली आहे, असलं भारी वाटते बघा आतमध्ये. तर नमस्कार मंडळी, आता आपण परत ड्रोन उडवतोय पाली दरवाजाच्या इथून, आणि बघू शकता तुम्ही कसा भारी एकदम सनसेट पॉईंट झालेला आहे. तर आपण जास्त म्हणजे उडवलं ना, कारण की हाईट खूपच आहे माहिती आहे तुम्हाला राजगडाची. तर हवा जास्त आहे, त्याच्यामुळं आपला ड्रोन कसा छोटा आहे ना, त्याच्यामुळं वेट कमी आहे. तर तो जे हवा जास्त असल्यावर तो जास्त स्टेबल राहत नाही, त्याच्यामुळं आपण थोडा खालती येऊन पालीदरच्या इथून आता उडवतो. म्हणजे जास्त आपण उडवलं नाही, एक ड्रोन शूट घेतला आपण. तर नमस्कार मंडळी, आपल्याला गडावरून उतरता अंधार झाला होता, त्यामुळे आपण काही ब्लॉग शूट नाही केला. तर गडावरून खाली उतरलो आणि गाड्या घेतल्या आणि डायरेक्ट रूमवरती आलो. तर आपला ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि आपला ब्लॉग हा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपला यूट्यूब चॅनल, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि खरंच धन्यवाद आपला ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल. आणि आपल्या चॅनलवरती असेच नवीन ब्लॉग येत राहतील, आणि शॉर्ट व्हिडिओ पण येत राहतील. तर नक्की बघा आणि लाईक करा. तर चला आता भेटू मग पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. टाटा ना, बाय बाय.